Good morning, friends. Myself, Chaudhary Nirjala. Today we are going to learn voice. Voice means prayog. In English grammar, voice is very important. In SSC board exam, voice is also come for 4 marks. There are two types of voice in English. First, active voice means kartari prayog, and second, passive voice means karmani prayog. So friends, we don't waste our time and let's learn voice. Voice means prayog. First of all, we see voice definition in English. What is voice? Voice refers to the who or what that is doing the verb action in a sentence is called voice. विद्यार्थी मित्रांनो, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जोडणी असते तिलाच व्हॉइस प्रयोग असे म्हणतात. कर्ता, कर्म व क्रियापद यांचा परस्परांशी संबंध म्हणजेच प्रयोग होय. Next we will see there are two types of voice. First, active voice means kartari prayog, and second, passive voice means karmani prayog. First we see active voice definition in English. The verb changes according to the subject which is comparable to active voice in English. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते त्या वाक्याच्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग ॲक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतात. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी सेकंड काइंड ऑफ व्हॉइस इज पॅसिव्ह व्हॉइस मीन्स कर्मणी प्रयोग. फर्स्ट वी सी डेफिनेशन ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. द वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट which is like the passive in English is called passive voice. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते त्या वाक्याच्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतात. याच्यामध्ये ऑब्जेक्ट हा अतिशय महत्त्वाचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता महत्त्वाचा असतो, म्हणजेच काय क्रिया झाली यापेक्षा क्रिया कोणी केली हे महत्त्वाचे असते. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म महत्त्वाचे असते, म्हणजेच क्रिया कोणी केली आहे यापेक्षा काय क्रिया झाली आहे हे महत्त्वाचे असते. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण एक उदाहरण बघू. आय मेड अ मिस्टेक, मी चूक केली, तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होईल अ मिस्टेक वॉज मेड बाय मी, माझ्याकडून चूक झाली. एखाद्या वाक्याचा व्हॉइस बदलणे म्हणजे नेमकं काय करणे? एखाद्या वाक्याचा व्हॉइस बदलतो म्हणजे त्या वाक्यातील कर्ता आणि कर्म यांची अदलाबदल होते. कर्त्याच्या जागी कर्म आणि कर्माच्या जागी कर्ता जातो. हा महत्त्वाचा बदल आहे. बाकी तक्त्यामध्ये सविस्तरपणे व्हॉइस बदल करताना वाक्यात होणारे बदल दिले आहेत. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे AV जे पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे PV मध्ये रूपांतर करताना खालील प्रक्रिया लक्षात ठेवा. पहिला आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील कर्म पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता होते. दुसरं आहे कोणत्याही वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना नेहमी क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 वापरतात. तिसरं आहे वाक्याच्या शेवटी बाय लिहून कर्ता लिहावा. या ठिकाणी कर्ता ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो. खरे तर इथे तो कर्ता कर्म झालेले असते. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पॅसिव्ह व्हॉइसचे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना खालील प्रक्रिया लक्षात ठेवायची. याच्यात पहिला आहे पॅसिव्ह व्हॉइसमधील कर्म ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता होते. दुसरं आहे पॅसिव्ह व्हॉइसचा ॲक्टिव्ह व्हॉइस करताना मूळ वाक्यातील काळानुसार क्रियापदाचे रूप वापरतात. तिसरं आहे वाक्याच्या शेवटी बाय प्लस कर्ता असेल तर बाय काढून कर्ता मूळ काळात कुठे असला पाहिजे तिथे लिहावा. या ठिकाणी कर्ता नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतो. आता आपण एक उदाहरण घेऊन त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप पाहू.
एक उदाहरण आहे ही ईट्स अ मँगो. त्याचा आपल्याला चेंज द व्हॉईस करायचं आहे आणि त्याचा व्हॉईस आहे ॲक्टिव्ह व्हॉईस. तर स्टेप 1 आहे वाक्याचा प्रकार आणि काळ ओळखावा. वाक्य विधानार्थी वाक्य आहे आणि वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ आहे. ही ईट्स अ मँगो. दुसरी स्टेप आहे वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखायचे. तर वाक्यामध्ये कर्ता आहे ही, क्रियापद आहे इट्स आणि कर्म आहे अ मँगो. तिसरी स्टेप्स आहे ॲक्टिव्ह व्हॉईसमधील कर्म पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता होते. तर अ मँगो हे कर्म आहे, ते वाक्याच्या सुरुवातीला जाईल आणि कर्ता होईल. चौथी स्टेप आहे काळानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. साधा वर्तमान काळ असल्यामुळे एम, इज, आर यापैकी सहाय्यकारी क्रियापद येईल. या वाक्यात मँगो हे एकवचनी आहे, म्हणून इज हे सहाय्यकारी क्रियापद आपण या वाक्यामध्ये वापरलेले आहे. याच्यानंतर पुढची स्टेप आहे कोणत्याही वाक्याचा पॅसिव्ह व्हॉईस करताना नेहमी क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 वापरतात. ईटचे तिसरे रूप V3 इटन होते, तर आपण इथं इटन वापरले. पुढची स्टेप्स आहे वाक्याच्या शेवटी बाय लिहून कर्ता लिहावा. या ठिकाणी कर्ता ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतो. खरे तर इथे तो कर्ता कर्म झालेले असते. ॲक्टिव्ह व्हॉईसमधील कर्ता पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्म होते आणि वाक्याच्या शेवटी जाते. वाक्याच्या शेवटी बाय लिहून हिम हे कर्म लिहिले जाते. वरीलप्रमाणे या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉईस असा होतो अ मँगो इज इटन बाय हिम. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या 6 स्टेप्स बघितल्या तर त्या कशा प्रकारे वाक्य बनवतात ते आपल्याला बघायचं. आता पहिल्या 2 स्टेपमध्ये आपण बघितलं, पहिल्या स्टेपमध्ये की सुरुवातीला आपल्याला वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आणि वाक्याचा काळ कुठल्या प्रकारचा आहे हे आपण स्टेप्स नंबर 1मध्ये बघितलं. दुसऱ्या स्टेप्समध्ये आपण बघितलं की वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद कुठलं आहे ते आपण वाक्यात ओळखायचं आहे. आता इथं तिसऱ्या स्टेप्सपासून खरं तर आपलं वाक्य सुरू होत असतं. ॲक्टिव्ह व्हॉईसमधील कर्म पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता झाले, वाक्याच्या सुरुवातीला आले, म्हणून वाक्याच्या सुरुवातीला आपण अ मँगो हे घेतलेलं आहे. स्टेप्स नंबर 4 इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले. वर्तमान काळ आहे म्हणून आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद इथे वापरले. स्टेप्स नंबर 5 इटचे तिसरे रूप V3 इटन वापरलेले आहे. इटचं तिसरं रूप इटन वापरलं. स्टेप 6 ॲक्टिव्ह व्हॉईसमधील कर्ता पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कर्म होते आणि वाक्याच्या शेवटी जाते, म्हणून वाक्याच्या शेवटी बाय लिहून हिम हे कर्म लिहिले. आता खाली आपलं पूर्ण वाक्य तयार झालं आहे. अ मँगो इज इटन बाय हिम हा आपला पॅसिव्ह व्हॉईस तयार झाला आहे. याच्यानंतर नकारार्थी वाक्याचा व्हॉईस बदलणे. तर आता आपल्याला नकारार्थी वाक्याचा व्हॉईस बदलायचा आहे. एक उदाहरण बघू. ही डज नॉट ईट अ मँगो. चेंज द व्हॉईस. नकारार्थी वाक्याचा पॅसिव्ह व्हॉईस करताना वरीलप्रमाणे सर्व स्टेप्स कराव्या. फक्त सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट ठेवावे. या ठिकाणी चालू वर्तमान काळ आहे. या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद इज आहे. या वाक्याचा ॲक्टिव्ह व्हॉईस असा होतो अ मँगो इज नॉट इटन बाय हिम. वाक्य जसंच तसं असतं, फक्त वाक्यामध्ये नकार आलेला आहे, म्हणून सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण नॉट ठेवलेलं आहे. ज्या स्टेप्स आपण विधानार्थी वाक्यात बघितल्या त्या स्टेप्स आपण नकारार्थी वाक्यातसुद्धा वापरायचे आहेत. फक्त इज हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यानंतर आपल्याला नॉट ठेवायचं आहे, तर ते नकारार्थी वाक्य होऊन जात असतं. तर आपलं पूर्ण वाक्य इथं तयार झालेलं आहे. त्या स्टेप्स वापरून अ मँगो इज नॉट इटन बाय हिम. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे प्रश्नार्थक वाक्याचा व्हॉईस बदलणे. प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपल्याला यस नो टाईपचे प्रश्नार्थी वाक्य बघायचं आहे. वाक्य आहे डज ही ईट अ मँगो क्वेश्चन मार्क चेंज द व्हॉईस. याचा आपल्याला व्हॉईस चेंज करायचा आहे. पहिली स्टेप्स आहे वाक्याचा प्रकार आणि काळ ओळखावा. प्रश्नार्थक वाक्य आहे आणि वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ आहे. स्टेप्स नंबर 2 प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करावे. प्रश्नार्थी वाक्याचं आता आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे, तर ते ही ईट्स अ मँगो. आपण प्रश्नार्थ जो डज आहे तो काढून टाकलेला आहे. स्टेप्स नंबर 3 विधानार्थी वाक्याप्रमाणेच पॅसिव्ह व्हॉईस करून घेतला, तर त्याचा आता पॅसिव्ह व्हॉईस करायचा आहे.
अ मँगो इज इटन बाय हिम. स्टेप्स नंबर 4. आता फक्त सहाय्यकारी क्रियापद उचलून वाक्याच्या सुरुवातीला ठेवावे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. झाला प्रश्नार्थक वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस. इज अ मँगो इटन बाय हिम क्वेश्चन मार्क्स. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य यांचा पॅसिव्ह व्हॉइस कसा होतो याची तुलना आपण करू. ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर सुरुवातीला आपण ॲसरेटिव्ह सेंटेन्सचा ॲक्टिव्ह व्हॉइस बघायचा आहे. ही इट्स अ मँगो हे ॲक्टिव्ह व्हॉइस झालं ॲसरेटिव्ह सेंटेन्समधलं. तर त्याचं इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य बनेल डज ही इट अ मँगो क्वेश्चन मार्क्स. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य बघायचं आहे. ही इट्स अ मँगो याचा पॅसिव्ह व्हॉइस झाला अ मँगो इज इटन बाय हिम. तर त्याचंच इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्य होईल इज अ मँगो इटन बाय हिम क्वेश्चन मार्क. आपल्याला हे इथे दिसते की प्रश्नार्थक वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस विधानार्थी वाक्याप्रमाणेच आहे, फक्त सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला ठेवले आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे आज्ञार्थी वाक्याचा व्हॉइस बदलणे. इम्परेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने झालेली असते, त्यामुळे अशी वाक्ये लगेच ओळखू येतात. या वाक्याचा व्हॉइस खालीलप्रमाणे बदलला जातो. वाक्य आहे ओपन द डोर, चेंज द व्हॉइस. स्टेप्स 1 आहे सुरुवातीला वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखायचं आहे. तर वाक्यामधील क्रियापद आहे ओपन, द डोअर हे कर्म. दुसरी स्टेप्स आहे वाक्याच्या सुरुवातीला लेट लिहा. तर वाक्याच्या सुरुवातीला आपण लेट लिहिलेलं आहे. स्टेप्स 3 त्यानंतर कर्म लिहा. द डोअर हे कर्म लिहा. स्टेप्स 4 त्यानंतर बी लिहून क्रियापदाचे तिसरे रूप लिहा. वाक्य तयार होईल लेट द डोअर बी ओपन. अशा प्रकारे आपण आज्ञार्थी वाक्याचा व्हॉइस बदलणे हे बघितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण बघू विनंती, सल्ला इत्यादी वाक्यांचा व्हॉइस कशा प्रकारे बदलतो. रिक्वेस्ट म्हणजेच विनंती, ॲडव्हाइस, सजेशन म्हणजे सल्ला, ऑर्डर म्हणजे आज्ञा हे आज्ञार्थी वाक्याचे प्रकार आहेत. तर यांचा व्हॉइस कसा बदल होतो ते आपण बघायचं आहे. स्टेप्स नंबर 1. वाक्याच्या सुरुवातीला वाक्याच्या अर्थाप्रमाणे यू आर रिक्वेस्टेड ऑब्लिक ॲडव्हाइस ऑब्लिक ऑर्डर टू यापैकी एखादे वाक्य लिहावे. बाजूला वाक्य लिहिलेलं आहे यू आर रिक्वेस्टेड टू. स्टेप्स 2 नंतर बाकी वाक्य आहे तसे लिहावे. यू आर रिक्वेस्टेड टू ओपन द डोअर हे झालं पूर्ण वाक्य. नंबर 1 वाक्यात रिक्वेस्ट म्हणजेच विनंती असेल तर यू आर रिक्वेस्टेड टू असं वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं आहे. नंबर 2 वाक्यात ॲडव्हाइस, सजेशन म्हणजे सल्ला असेल तर वाक्याच्या सुरुवातीला यू आर ॲडव्हाइस टू असं लिहायचं आहे. नंबर 3 वाक्यात ऑर्डर, आज्ञा असेल तर यू आर ऑर्डर टू असं वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बाकी वाक्य आहे तसे लिहावे. आता आपण आज्ञार्थी वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा होतो ते बघायचं आहे. पहिलं आहे रिक्वेस्ट म्हणजे विनंती. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे पोस्ट धिस लेटर प्लीज. कृपया हे पत्र पोस्टाने पाठवा. ह्या त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस यू आर रिक्वेस्टेड टू पोस्ट धिस लेटर. तुम्हाला विनंती केली जाते की हे पत्र पोस्टाने पाठवा असा त्याचा पॅसिव्ह व्हॉइस झाला. दुसरं आहे ॲडव्हाइस ऑब्लिक सजेशन म्हणजे सल्ला. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे लव द पुअर. गरिबांवर प्रेम करा. त्याचा पॅसिव्ह व्हॉइस आहे द पुअर शूड बी लव किंवा यू आर ॲडव्हाइस टू लव द पुअर. तुम्हाला सल्ला दिला जातो की गरिबांवर प्रेम करा असा त्याचा पॅसिव्ह व्हॉइस झाला. तिसरं आहे ऑर्डर, आज्ञा. गेट आउट ऑफ धिस रूम. या खोलीतून बाहेर जा हा त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइस. तर त्याचा पॅसिव्ह करायचा आपल्याला. यू आर ऑर्डर्ड टू गेट आउट ऑफ धिस रूम. तुम्हाला आज्ञा दिली जाते की खोलीतून बाहेर जा असा त्याचा पॅसिव्ह व्हॉइस झालेला आहे.
अशा प्रकारे आपल्याला आज्ञार्थी वाक्याचा ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह व्हॉईस करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा 5वा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या वाक्याचा व्हॉईस बदलणे. आपण मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा अभ्यास केलेला आहे. तर ही मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत कॅन, कुड, मे, माईट, शल, विल, शुड. वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने झालेली असते, त्यामुळे अशी वाक्ये लगेच ओळखू येतात. या वाक्याचा व्हॉईस खालीलप्रमाणे बदलला जातो. वाक्य आहे ही कॅन क्लाइंब द माउंटेन. या वाक्याचा आपल्याला चेंज द व्हॉईस करायचा आहे. याचा ॲक्टिव्ह व्हॉईस आहे, त्याचा आपल्याला पॅसिव्ह करायचा आहे. स्टेप 1, वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखायचं आहे. तर वाक्यातील कर्ता आहे ही, क्लाइंब आहे क्रियापद, द माउंटेन हे आहे कर्म. दुसरी स्टेप्स, कर्म वाक्याच्या सुरुवातीला लिहा. वाक्याच्या सुरुवातीला आपण द माउंटेन हे लिहिलेलं आहे, ते कर्म आहे. स्टेप्स 3, त्यानंतर मॉडल सहाय्यकारी क्रियापद वापरावे. द माउंटेन, त्याच्यानंतर आपण लिहिलं कॅन, हे मॉडल सहाय्यकारी क्रियापद आहे. स्टेप नंबर 4, त्यानंतर बी लिहून क्रियापदाचे तिसरे रूप लिहा. द माउंटेन कॅन बी क्लाइंब. क्लाइंबला आपण ईडी लावलेलं आहे, क्रियापदाचे तिसरे रूप लिहिलेलं आहे. स्टेप्स नंबर 5, वाक्याच्या शेवटी बाय लिहून कर्ता लिहावा, कर्त्याचे कर्म होते. तर वाक्य आहे द माउंटेन कॅन बी क्लाइंब बाय हिम. असं आपलं हे पॅसिव्ह व्हॉईसचं वाक्य तयार झालेलं आहे. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉईसचा पॅसिव्ह व्हॉईस करताना वाक्यात सर्वनामे वापरली असतील तर त्यामध्ये कसा बदल होतो. सुरुवातीला बघायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉईस, त्याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह केस आणि त्याच्यानंतर पॅसिव्ह व्हॉईस, त्याच्यातल्या ऑब्जेक्टिव्ह केस. वाक्याच्या सुरुवातीला कर्ता म्हणून यांचा वापर होतो ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये वाक्याच्या शेवटी बाय नंतर कर्म म्हणून यांचा वापर होतो. तर आपण आता ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये बघायचं आहे. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये जर कर्ता आय असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय नंतर कर्म मी होत असतं. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता वी असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय नंतर कर्म अस होत असते. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता यू असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय नंतर कर्म यूज असते. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता ही असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय नंतर कर्म हिम होते. कर्ता म्हणून सी असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय नंतर कर्म हर होते. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये जर कर्ता दे म्हणून असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय नंतर कर्म देम होते. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता इट असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय नंतर कर्म इटच राहते. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता हू असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये बाय नंतर कर्म हुम होत असते. अशा प्रकारे वाक्यात जी सर्वनामे वापरलेले असतात तर त्याचं ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईस करताना अशा प्रकारे बदल होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्हॉईस पार्ट 1मध्ये विविध प्रकारची वाक्य म्हणजेच विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब या सर्व वाक्यांचा ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईस कसा केला जातो याविषयी माहिती बघितली आहे. आशा करते की तुम्हाला व्हॉईस पार्ट 1 नक्कीच समजले असेल. त्यानंतर पुढील भागात व्हॉईस पार्ट 2मध्ये आपण विविध प्रकारच्या वाक्यांमध्ये काळानुसार ॲक्टिव्ह व्हॉईसचा पॅसिव्ह व्हॉईस कसा होतो ते आपण सविस्तर उदाहरणांद्वारे समजून घेऊ.